उपमा म्हणलं की फक्त रव्याचा उपमा, शेवईचा उपमा, ब्रेडचा उपमा असं सगळ्यांना वाटतं, हो की नाही? पण आज आपण चक्क नाचणीचा उपमा करणार आहोत. अतिशय मोकळा होणार, सुटसुटीत होणार, पण परफेक्ट शिजणार. याच्यासाठी अगदी मस्त टिप आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त चटपटीत चवीचा उपमा करतोय, नाचणीचा उपमा. 365 दिवस 365 पारंपरिक न्याहारीचे पदार्थ आपण करतोय, त्यामध्ये हा उपमा. पटकन सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी नाचणीचं पीठ घेतलंय. नाचणीचं सत्व वापरलं तरी काही हरकत नाही. चवीपुरतं मीठ मिसळूयात आणि यामध्ये दही घालायचं आणि हे छान मिसळून घ्यायचं. 1 कप नाचणी करता पाव कप दही पुरे होतं. पाव कप दही घातलंय, पाव कप पाणी घालूयात. या पद्धतीने केलं ना हा उपमा की हे छान मोकळा मोकळा होतो, चिवट चिवट अजिबात होत नाही आणि खायला खूप सुंदर लागतो. आता हे पाव कप पाणी पाव कप दही घातलंय आणि हे छान जिरवून घेतलंय या नाचणीमध्ये. तुम्हाला मऊ हवं असेल तर थोडं आणखी पाणी वापरा, पण माझ्या दृष्टीने हे परफेक्ट आहे. चला, आता हे मिश्रण एका ताटलीमध्ये काढूयात. व्यवस्थित असं स्प्रेड करायचं, पसरवून ठेवायचं. आता ही नाचणी छान पसरवून घेतली. यामध्ये भाज्या घालूयात, म्हणजे भाज्या नाचणीसोबतच आपल्या छान वाफवून निघतील. इथे मी गाजराचे तुकडे घेतलेत, फरसबी घेतली आहे, मका म्हणजेच कॉर्न, स्वीट कॉर्न घेतला. आता मी जसं तुम्हाला म्हणाले, शेंगदाणे, हे भिजवलेले शेंगदाणे मी घालते. हे पण छान वाफवून निघते. आणि ही भिजवलेली चणा डाळ, ही पण चांगली वाफवून निघेल. आणि हे जे वरण आपण घातलंय भाज्या, यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं, म्हणजे त्या भाज्यांना चव लागेल. आणि आता हे 10 मिनिटं एकत्र वाफवून घ्यायचं आहे की नाही. मस्त रेसिपी. पाणी उकळायला ठेवलंय, त्यामध्ये ही डिश आणि झाकण ठेवलं. चला, ही नाचणी आणि भाज्या छान वाफवून झाल्या. बहारदार दिसतंय बघा, डाळही छान वाफवली आहे, भाज्या सगळ्या टवटवीत झाल्यात आणि नाचणीची उकडही कमाल दिसते. वा. आता मी हे काढणार नाहीये, थोडं फोडणी होईपर्यंत यामध्येच ठेवणार आहे. आता फोडणी घालण्याकरता तेल गरम करूयात. आपलीच किटली आहे मधुराज रेसिपीची. मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता. चमचाभर तेल गरम करूयात. इथे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी काही हरकत. चला, तेल तापलं की आता मोहरी छान सुटसुटली पाहिजे की जिरं, मिरची आणि आल्याचे तुकडे. आल्याचे तुकडे चवीला खूप छान लागतात या उपम्याला. मिसळूयात. आहा. आणि बारीक चिरलेला कांदा. काय खमंग फोडणी झाली आहे. कांदा हलकासा परतून घेऊयात. आणि आता यामध्ये कढीपत्ता देखील. कढीपत्ता फोडणीत घातला तरी चालेल. चला, कांदा छान परतून झाला. कांदा आहे ना, खूप शिजवायची गरज नाहीये. थोडंसं मीठ घालूयात. कांद्याला फक्त चव येणं पुरतं. चिमूटभर मीठ, कारण आपण उकडलेल्या भाज्या आणि नाचणीमध्ये देखील मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये गरम गरम ही उकड घालायची. आहा. बघा, मोकळी मोकळी झाली की नाही. एरवी आपण नाचणीचा उपमा करायचं म्हणलं तर हे फार चिकट चिकट होतं, पण या प्रकारे केलं तर एकदम मऊ, मोकळं आणि सुटसुटीत होतं. शिजलं जातं, मुख्य म्हणजे कच्चं कच्चं राहत नाही. चला, आता हे छान मिसळून झालं की यावर ठेवूयात झाकण आणि अर्थातच नेहमीसारखी एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात. आहा. 5 मिनिटं वाफवला आणि इथे बघा, मस्त मऊ लुसलुशीत चटपटीत चवीचा हा उपमा तयार आहे. सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर
काय दिसतंय बघा, रंगीबेरंगी आणि कमाल सगळं. कुठेच चिकट नाही झालेलं, चिकटत नाहीये आणि मस्त फुललंय बघा नाचणी. वा, क्या बात आहे. वेट लॉससाठी पौष्टिक रेसिपीच्या शोधात असाल तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्हाला सांगते, सगळं वन पॉट डिश आहे. फक्त फोडणी घालायचं आणि परतून घ्यायचं आहे. वाफवून सगळं घेतलंय. तुपाची फोडणी घातली तरी अप्रतिम लागते. दह्यामुळे आंबटपणा, मिरचीचा आणि आल्याचा स्वाद कमाल लागतो. आणि डाळ आणि शेंगदाणे आहे, म्हणजे वन पॉट डिश. प्रोटीन आहे, फायबर आहे, नाचणी आहे, त्यामुळे लोहतत्व आहे. लोहतत्व कायम आंबटपणासोबत खावं म्हणून दही देखील आहे. अरे सगळा विचार केला. डाएट आता मोडायचा अजिबात काम नाही. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.